आरटीई घोटाळ्याची गंभीर दखल शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली आहे। या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल अशी ग्वाही केसरकरांनी दिली आहे। हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याबद्दल शिक्षण मंत्र्यांनी झी 24 तासचे खास आभार मानले। तर केसरकर यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। आरटीई अंतर्गत जे ऍडमिशन होतात, जे गरजू मुलांची ऍडमिशन होतात, त्या ऍडमिशन मध्ये काही पालकांनी खोटी कागदपत्र लावलेली आहेत, बनावट कागदपत्र लावलेली आहेत। त्यांच्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे आणि एका पालकाला अरेस्ट झालेली आहे। आपल्याबरोबर शालेय शिक्षण मंत्री आहेत। सर, कसं बघताय सर्व घटनेकडे? आणि ही जी मुळात योजना आहे, ह्या दुर्लक्षित वर्गासाठी ही योजना आहे आणि त्याच्यामुळेच ती योजना योग्य जो एलिजिबल आहे त्यालाच मिळाली पाहिजे। झी 24 तासने एक चांगला विषय त्या ठिकाणी उचलून धरला आणि त्याप्रमाणे ॲक्शनसुद्धा झालेली आहे। ही ॲक्शन नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने झालेली आहे आणि माझी खात्री आहे की असं जर कोणी करत असेल। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याच्यामुळे योग्य ती काळजी याच्या पुढच्या काळामध्ये घेणं आवश्यक आहे, कारण त्या ठिकाणी खोटी कागदपत्रच्या आधारे हे सगळं पालकांनी केलं। आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं अशी अपेक्षा असणं ठीक आहे, परंतु आपण त्याच्यासाठी एलिजिबल आहे की नाही हे बघावं लागतं आणि त्याच्यामुळे झालेली कारवाई योग्य आहे। याच्यापुढे असे प्रकार होऊ नये याच्यासाठी सुद्धा आवश्यक काळजी घ्यायला लागेल। परंतु खोटे डॉक्युमेंट तयार केले तर शिक्षण खात्यामध्ये ते लगेच कळू शकत नाही। याच्या संदर्भात काय करता येईल याचा मी निश्चितपणे विचार करेन। अधिकाऱ्यांची एक समिती नेमून जे काय त्यांच्याकडून सूचना येतील त्यामुळे अशा प्रकारांना पुढच्या काळामध्ये आळा निश्चितपणे बसेल। सर, वेगळी काय कमिटी नेमणं किंवा काय नियमावली बदलणं का पुढच्या काळात असं का होऊ नये म्हणून? नाही, नियम आहेत हे मुळात योग्य तेच नियम आहेत, परंतु कोणी जर खोटी कागदपत्र तयार केली तर लगेच ते समजू शकत नाही। या दृष्टीने मला वाटतं की काय प्रिकॉशन घेता येईल की आत्ताच आमची आचारसंहिता चालू होती, त्याच्यामुळे ऑफिसमध्ये येणं फार कमी होत होतं। एक चांगला विषय आपण निदर्शनाला आणून दिलेला आहे। निश्चितपणे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलेन आणि आपल्याला काय प्रिकॉशन घेता येईल याच्या संदर्भातल्या आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील। शालेय शिक्षण मंत्री होते दीपक केसरकरजी यांनी सांगितलेलं आहे की ही घटना खूप गंभीर आहे आणि असे प्रकार थांबले पाहिजे। ह्यासाठी एक वेगळं काही करता येईल का, हे ह्याचं आम्ही पावलं उचलणार आहोत। तपासणी जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची तपासणी कशा प्रकारे होईल, कसे खोटे खरे डॉक्युमेंट्स आहेत हे कसे पाहिले जाईल, ह्यासाठी काय करता येईल का, हे ते पाहणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।